अकोले तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने सन 2010-11 साली माजी मंत्री पिचड साहेबांच्या पुढाकारातून निळवंडे धरणातून 32 गाव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली। मात्र आता तब्बल 15 वर्षे उलटून गेले तरीही 35 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना जमिनीखालीच गाडलेली आहे। त्यामुळे अकोलेकरांच्या नशिबी संगमनेरच्या पाईपलाईनमधील व्हॉल्व्हमधून बाहेर पडणारं पाणी पिऊन आपली तहान भागवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभागाच्या वतीने अकोले आणि 32 गावांची ग्रामीण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना निळवंडे धरण उद्भव योजनेला 35 कोटी 82 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते। या योजनेत अकोले, आगार, अंबड, अंबिकानगर, अगस्तीनगर, बहिरवाडी, औरंगपूर, धोकरी, धामणगाव, आवारी, गर्दणी, धुमाळवाडी, कळस खुर्द, इंदुरी व सावंतवाडी, खानापूर, कळस बुद्रुक, कुंभेफळ, मनोहरपूर, म्हाळादेवी, नवलेवाडी, मेहेंदुरी, परखतपूर, निळवंडे, रुंभोडी, निमरळ, सुगाव बुद्रुक, रेडे, सुलतानपूर, सुगाव खुर्द, उंच खडक बुद्रुक, टाकळी, वाशेरे, तांभोळ, उंच खडक खुर्द या 32 गावांचा समावेश करण्यात आला होता। मात्र अकोले शहरात ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून अकोले शहर या पाणी योजनेतून वगळण्यात आलं। या योजनेचे 90% काम पूर्ण असून मध्यंतरी निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या कामामुळे पाईपलाईनची तोडफोड झालेली आहे। या योजनेची 2015 साली माजी आमदार वैभव पिचड यांच्या वाढदिवशी टेस्टिंग घेण्यात आली होती। त्यावेळी अनेक गावांमध्ये पाणी पण निघाले होते। ही योजना आज मितीस संपूर्ण पूर्ण आहे, फक्त किरकोळ कामे बाकी आहेत। मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सदरची योजना जमिनीखालीच गाडलेली आहे। नुकतीच या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी व सद्यस्थितीत ही योजना कशी आहे हे जाणून घेण्यासाठी अकोले टाइम्सची टीम थेट निळवंडे धरणाच्या दिशेने निघाली। धरण स्थळावर पोहोचताच निळवंडे धरणात या योजनेसाठी बांधण्यात आलेली भली मोठी विहीर दिसली। निळवंडे धरणाच्या तळापासून ही विहीर 80 फूट खोल आहे। धरणात जोपर्यंत पाण्याचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत या विहिरीमध्ये पाणी असणार आहे। म्हणजे ही योजना मंजूर असलेल्या गावांना कधीच पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही। या दूरदृष्टीतून या योजनेची विहीर धरणात बांधण्यात आलेली आहे। या विहिरीच्या वरच्या बाजूला 80 हॉर्स पॉवरच्या 3 भल्या मोठ्या विद्युत मोटारी आहेत। या मोटारींच्या सहाय्यानं विहिरीतील पाणी उचलून ते फिल्टरकडे नेलं जातं। धरणाच्या कडेला साधारणतः 8 ते 10 गुंठे जागेत जलशुद्धीकरण प्रकल्प साकारण्यात आलाय। या प्रकल्पासाठी मोठमोठे बांधकाम धरण स्थळावर उभारलेत। धरणातील पाणी पंपांनी उचलल्यानंतर ते पाणी वरच्या टाकीत चढवण्यासाठी 30 हॉर्स पॉवरच्या मोटारच्या सहाय्यानं वर नेलं जातं। त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्र, फिल्टर हाऊस असा प्रवास करून हे पाणी 1.5 लाख लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीत पुरवठा करण्यासाठी नेलं जातं। त्या टाकीतून हे सर्व पाणी 32 गावांना पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे। सध्या ही सर्व योजना बंद असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात गेला असल्याची 32 गावांमधील नागरिकांची जनभावना आहे। या योजनेच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागानं 9 कोटी रुपयांचा नव्याने सुधारित प्रस्ताव सादर केला, मात्र त्यास अद्याप प्रशासकीय मान्यता मिळाली नाही। शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी या कामात अडकून पडला असून ही योजना सुरू होण्यासाठीचे प्रयत्न होणं गरजेचं आहे। दरम्यान अकोले MGP विभागाचे उपअभियंता मधुकर बिन्नर यांच्याशी 32 गाव योजनेच्या सद्यस्थितीबाबत माहितीसाठी संपर्क साधला असता त्यांनी असं सांगितलं की 32 गाव पाणी पुरवठा योजना ही रेट्रो केली आहे। 2021-22 साली या योजनेच्या नूतनीकरणाला मंजुरी मिळाली असून त्यासाठी शासनानं 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। सध्या हे काम 60% पूर्ण झालंय। गाव अंतर्गत 45 पाणी साठवण टाक्या नव्यानं बांधण्यात आल्यात। मात्र आज मितीस निधी उपलब्ध नसल्यामुळे सद्यस्थितीत हे काम बंद आहे। निधी मिळाल्यास वर्षभरात हे काम पूर्ण होऊन जाईल।
ही योजना 500 किलोमीटर इतकी लांब असून या 32 गावांमधील वाड्या वस्त्यांना जोडली आहे, अशी माहिती बिन्नर यांनी दिली आहे. आता ही संयुक्त पाणी पुरवठा योजना खरोखर लवकर सुरू होणार की नागरिक अजूनही वाटच बघणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. सद्यस्थितीत प्रशासकीय आकडेवारीनुसार 32 गाव पाणी पुरवठा योजना ही 100 कोटींवर गेली असल्याचं दिसून येत आहे. अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के, अकोले. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल, नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.